हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोको व्लॉगमध्ये मी प्रीती स्वागत करते। तर आज आपल्याला पारंपरिक पद्धतीचा आज एक पदार्थ करायचा आहे। त्याचे नाव आहे हुलग्याचे शेंगुळे किंवा कुळथाची जिलेबी। तर त्यासाठी तुम्ही बघत असाल तर शेंगदाणे घेतलेले आहे, मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे, थोडंसं जिरे वगैरे घेतलेलं आहे आणि त्यासाठी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। तर अशा पद्धतीने आपण अख्खे कुळीत पण घेऊ शकतो आणि ते दळून आणू शकतो किंवा रेडीमेड कुळथाचं पीठ पण आपण बाजारातून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी 2 वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे मी पदार्थ दाखवले मी ते पदार्थ सर्व काही मिक्सरमध्ये मी बारीक दळून घेतलेले आहे। आणि बारीक दळून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला जे मिश्रण आपण जे दळून घेतलेलं आहे ते थोडंसं घट्टसरच दळायचं आहे, कारण की थोडंसं जास्तीचं पाणी जर टाकलं तर आपलं ते मिश्रण जास्तीचं पातळ होतं आणि आपल्याला त्यामुळे ते पीठ पातळ होऊ द्यायचं नाही, आपल्याला त्याचा घट्टसरच डो बनवायचा आहे। तर बघा तुम्ही थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि छानपैकी ते घट्टसर दळून घेतलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे, त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे। आणि इथं जे पीठ घेतलेलं होतं आम्ही हुलग्याचं ते व्यवस्थितपणे दळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये घाण वगैरे जर काही असले तर ती निघून जाते। तर इकडं मी गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। गरम पाणी सर्वप्रथम आपल्याला अगोदरच करून घ्यायचं आहे, पीठ मळायच्या अगोदर। तुम्ही बघत असाल तर गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि इकडं आपण डो मळायला घेतलेला आहे। तर जे मी मिक्सरमध्ये दळलेलं आहे ते तर एकदम बेतानेच टाकायचं आहे, आपल्याला जास्तीचं काही टाकायचं नाही। तर जास्तीचं जर टाकलं तर आपलं पीठ पातळ होतं आणि आपल्याला पीठ पातळ जर झालं तर आपल्याला हुलगे वाळण्यास थोडासा प्रॉब्लेम येतो। तर आपल्याला जर थोडंसं घट्ट जर पीठ ठेवलं तर हुलगे व्यवस्थित मळता येतात आणि ते पीठ थोडंसं चिकट असते, त्यामुळे आपल्याला तेलाची धार टाकून आपल्याला ते पीठ मळून घेता येतं। ते जर तेलाची धार टाकलं तर व्यवस्थित मळता येतं। अशा पद्धतीने डो मळून घेतलेला आहे मी। तुम्ही बघत असाल तर छानपैकी आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये मी ओतून घेतलेलं आहे। तर बघा आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर तेल टाकलेलं आहे, तेल तापलेलं आहे, व्यवस्थित तापल्यानंतर आपली फोडणी पण छानपैकी बसते, एकदम छान चव येते कोणत्या पण पदार्थाला। तर अशा पद्धतीने मी जे मिश्रण केलं होतं ते मिरचीचं ते थोडंसं घट्टसर होतं, ते बाजूला ठेवलेलं होतं आणि त्याची मी सर्वप्रथम फोडणी दिलेली आहे। आणि त्यानंतर आपला पिठाचा गोळा पण 5-1 मिनटं रेस्ट झाल्यानंतर व्यवस्थित झालेला आहे। तर बघा तुम्ही, आणि त्यातून मी सांगायचं विसरले तर त्यातून मी एक गोळा बाजूला काढून ठेवलेला होता, तर त्याची मी पाणी टाकून बारीक पेस्ट केलेली आहे। त्यामुळे आपलं जी हुलग्याची भाजी होती ती एकदम घट्टसर होण्यास मदत होते। अशा पद्धतीने मी जे गरम पाणी केलं होतं ते ओतून घेतलेलं आहे आणि छानपैकी मी जिरे मोहरीचे आणि ते जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं त्याची छानपैकी फोडणी दिलेली आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा पोळपाटावर अगदी कोणीही करू शकता, अशा पद्धतीने पोळपाटावर आपल्याला ते वळून घ्यायचे आहे। तर पूर्वीच्या काळी मैत्रिणींनो तुम्ही बघत असाल तर हा एकदम पारंपरिक पदार्थ समजला जात होता आणि सर्दी खोकला असे काही आजार जर आले तर त्यावर ह्या भाजीनी रामबाण उपाय म्हणजे लगेच दुखणं बरं होतं तर जुन्या लोकांचा। अशा पद्धतीने हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने सर्व घरामध्ये सर्रास केला जात असायचा आणि त्या पद्धतीने म्हाताऱ्यांनी एकदम म्हातारे वयस्कर माणसांनी जर तो खाल्ला तर त्यांचं अगदी दुखणं बिगर औषधाचं पळून जायचं, म्हणजे अगदी औषधी गुणकारी पदार्थ समजला जात होता हा। त्यामुळे याचा सर्रास वापर सर्वच घरांमध्ये केला जात होता। तर बघत असाल तुम्ही सर्व पिठाचे मी शेंगुळे हुलगे काय म्हणतात त्याला ते सर्व काही बनवून घेतलेलं आहे आणि एकदम पातळ लाटायचे आहे आपल्याला। जास्तीचे जर जाड लाटले तर चव पण व्यवस्थित येत नाही आणि लवकर शिजत पण नाही। तर तुम्ही बघा एकदम पातळ लाटलेले आहे मी आणि आपली जे पाणी टाकलेलं होतं गरम पाणी त्याला पण छानपैकी फोडणी बसून मस्तपैकी उकळली आलेली आहे। आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला जे काही आपण ते हुलगे करतो ते त्यामध्ये सोडायचे आहे, म्हणजे ते पटकन शिजले जातात आणि त्याचा गोळा तयार होत नाही, टाकल्यानंतर एकमेकाला चिटकत नाही, ते व्यवस्थित शिजवले जातात। तर अशा पद्धतीने एकदम छानपैकी मस्त वास सुटलेला आहे, मस्तपैकी भारी लागणार आहे ही भाजी खाल्ल्यानंतर। पण अगदी बघूनच तोंडाला पाणी येत आहे, असं वाटतंय की लगेच खाऊन घ्यावा। तर बघा तुम्ही इतकी सुंदर झालेली आहे, अशीच रेसिपी तुम्ही बनवून बघा, एकदम छान होते आणि तोंडाला पण छानपैकी चव येते आपल्याला। आणि जे काही सर्दी खोकल्याचं दुखणं असेल ते पण लगेच गायब होऊन जातं। अशा पद्धतीने आपण ती बनवली तर त्याचा फायदाच होतो। तर वरून आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे। तर का टाकलेला आहे तर शेंगदाण्याचं हे पीठ थोडंसं उग्र असतं कुळथाचं पीठ, जर शेंगदाण्याचा कूट जर आपण टाकला तर त्याचा उग्रपणा कमी होण्यास मदत होते। आणि अशा पद्धतीने आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। किती घट्टसरपणा आलेला आहे भाजीला तुम्ही बघत असाल। पहिले असं वाटत होतं खूपच पातळ झाली काय, परंतु आता बघा किती छान झालेली आहे। आणि मी लगेच आता भांड्यामध्ये ती काढून घेतलेली आहे आणि गरम गरम भाकरी, गरम गरम पोळी आणि मस्तपैकी कुळथाचे हुलगे जिलेबी
त्याला जिलेबी म्हटली जाते. तर अशा पद्धतीने आता मस्तपैकी आम्ही त्याच्यावर ताव मारून घेणार आहेत. बघा एकच नंबर झालेले आहे कुळदाची जिलेबी, कुळदाचे हुलगे. तर चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लवकरात लवकर छान छान कमेंट्स करा मस्तपैकी.